भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तेजेंद्र तिवारी यांनी आक्षेप घेतला, विरोध केला. आज जो काही विरोध झाला किंवा जो हरकतीचा मुद्दा घेतला त्याला आम्ही एकदम वेगळा विचार आहे आमच्या पक्षाचा वेगळा विचार आहे. कारण सगळे 99,000 किंवा सगळे 33,000 जे पात्र फेरीवाले आहेत ते काय सगळेच बांगलादेशी किंवा सगळेच पाकिस्तानी नाही आहेत किंवा कुठल्याही एका धर्माला किंवा कुठल्या एका जातीला टार्गेट करणं हे चुकीचं आहे. हां, त्याच्यात 100% जो पोलीस व्हेरिफिकेशनचा जो एक मार्ग होता तो 100% आपण तो राईट आहे. पण सरसकट ते QR कोड वाटायचे नाहीत आणि किंवा त्यांनी पुढे करायचं नाही. कारण 6 महिने त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. त्याच्यात काही मराठी आहेत, काही उत्तर भारतीय आहेत आणि काही सगळ्या समाजाचे आहेत. त्याच्या पाठीशी आज आम्ही आहोत आणि या गोष्टीने कुठे ना कुठेतरी सुरळीतपणे झाले पाहिजेत आणि पोलीस व्हेरिफिकेशन पण झाली पाहिजे या मताचे पण आम्ही आहोत. पण सरसकट वाटायचे नाही ही एक कुठे ना कुठे गोष्ट चुकीची आहे. त्याचं मत आहे की देशाच्या सुरक्षेच्या बाबत हा प्रश्न सगळं उभा राहतो. नाही, आज आमचं मत आहे की पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. त्यांचा एक मुद्दा होता की एक पोलीस व्हेरिफिकेशन झाली पाहिजे तर 100% झाली पाहिजे. त्याच्या माध्यमातून जे काही आज आपण व्हेरिफिकेशन QR कोड हे वितरित करणार आहोत महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्या माध्यमातून QR कोड वितरित केले पाहिजेत. त्यालाच पोलीस जे 10 किंवा 15 तारखेपर्यंत हे वितरित झाले पाहिजे. ते आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्याच्यामध्ये तेजेंद्र तिवारी म्हणतात की QR कोड फेरीवाला योजनेत राष्ट्रीय सुरक्षेची तडजोड नको आहे. नाही, आज राष्ट्रीय सुरक्षेची तडजोड असेल तर आज त्यांनीच जो मुद्दा मांडला की पोलीस व्हेरिफिकेशनचा, तो 100% आज जो काही लोकल पोलीस स्टेशन आहे ज्या वॉर्डातले किंवा ज्या फेरीवाल्या क्षेत्रामध्ये ते लावणार आहेत त्या फेरीवाल्या क्षेत्राच्या लोकल पोलीस स्टेशनमधनं त्यांचा पोलीस व्हेरिफिकेशन किंवा त्यांच्या जे काही रहिवासी आहेत इथून पोलीस व्हेरिफिकेशन करून त्या गोष्टीवरती त्यांचा अनुभव हे केला पाहिजे आणि जेणेकरून तो QR कोड आज त्या फेरीवाल्यांना दिला गेला पाहिजे या मताचा आणि आमच्या पक्षाची ही भूमिका राहिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.